आप देख रहे हैं MH26 न्यूज त्रिनेत्र। महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मी इथे आलो। महादेवाचं दर्शन अगदी मनोभावे संपन्न या ठिकाणी झालं। त्याच्यामुळे असं वाटलं आजचा दिन हा आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा उत्साहाचा आहे। महाशिवरात्रीच्यासाठी अनेक भाविक भक्तगण आज आपल्या मोठ्या नगरीमध्ये मोठ्या संख्येनं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करून भाविक या ठिकाणी आलेले। मोठ्या नगरी ही अगदी पुरातन काळापासून ही नगरी अगदी प्रसिद्ध आहे। इथे महादेवाचे मंदिर, इथे शिल्पकार, इथे परिसर निश्चितपणे ही आपल्या देगलूर तालुक्यामध्ये वैभवामध्ये भर टाकणारी नगरी आहे। निश्चितपणे मला या ठिकाणी सांगावंच वाटतं। मी काल परवाच आपला हा भाग हॉटेल महोत्सव असो अनेक कार्यक्रम या आपल्या परिसरामध्ये घेतले जातात। निश्चितपणे आपल्या या हॉटेल महोत्सवामध्ये वाढ झाली पाहिजे। आपला हा महोत्सव जिल्ह्यातच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातले आसपासच्या राज्यातली देखील लोक आली अशी माझी भावना काय स्वरूपी त्या ठिकाणी राहिलेली आहे। तर काल परवा मी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो, आज महाशिवरात्री आहे। मी 5 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंत्रालयातून मंजूर करून या ठिकाणी आपल्या पर्यटनातून या ठिकाणी आलेला आहे आपल्या हॉटेल्सकडे। माझ्या या संपूर्ण कार्यकाळामध्ये माझ्या वडिलांपासून माझे वडील स्वर्गीय आमदार सर्वांपासून खूप मनापासून श्रद्धा या हॉटेल नगरीवरती महादेवावरती निश्चितपणे काम झालेली आहे। मी विशेष आभार मानतो या हॉटेल नगरीचे आपले सर्व मान्यवर जे याच्या कार्यक्रमासाठी खूप तळमळीने काम या ठिकाणी कार्यरत होऊन करत आहे। आज एवढे भाविक भक्तगण आलेले, इथे रक्तदान आहे, इथं नेत्रदान शिबिर आहे, इथं लोकांना त्या ठिकाणी रक्तदानाच्या माध्यमातून एक नवीन आयुष्य, नवीन जीवन देण्याचं कार्य हे या माध्यमातून आज या शुभदिनी घडत आहे। दुसऱ्या बाजूला नेत्रचिकित्सा त्या ठिकाणी करून डोळ्यांची तपासणी करून त्यांना योग्य ते उपचार करून त्या ठिकाणी ऑपरेशन देखील केले जातात। एक चांगली टीम नेतृत्वची पण आहे आणि उद्योजक पण आहे अशी एक चांगली टीम या ठिकाणी सुसज्ज आहे। ती सर्व डॉक्टर, स्टाफ, नर्सेस या सर्वांनी मी भेटलो। अतिशय चांगलं काम चालू आहे। आलेल्या भाविक भक्तांना खऱ्या अर्थाने जी सेवा दिली गेली पाहिजे ती निश्चितपणे आपण देत आहात। मी हॉटेल नगरीतल्या सर्वच मी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचे आणि जे प्रतिनिधी आहेत आपल्या गावातून जे व्यक्त करत आहेत या आजचा हा महोत्सव हा आनंदाने घेऊन गेला पाहिजे। लोकांच्या काहीतरी उपयोग झाला पाहिजे, लोकांची सेवा झाली पाहिजे या माध्यमातून आणि महादेवाचा जयजयकार झाला पाहिजे ही आपण जी भावना ठेवून काम करता। निश्चितपणे आपलं हॉटेल वाचण्याचं हॉटेलच्या सर्व प्रतिनिधीचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि निश्चितपणे यापुढे आपलं काम असंच चालू राहील अशा माझ्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा होती। सर्वजण माझ्या जवळचे सर्वांची नावं माझ्या अगदी जिव्हाळ्यातले नाव घेत नाही, परंतु सर्वांचं मी मनापासून आदर करतो। सर्वांची माझं प्रेम आहे आणि असंच वाढत राहणार आहे। आपण असंच कार्य करत राहावं अशा माझ्या शुभेच्छा आहेत। आणि हॉटेल नगरीसाठी या पुढे भविष्यात जे काही करता येईल मी आपल्या या भागाचा सेवक महादेवाचा भक्त या निश्चितपणे याकडे करील एवढंच आपण बोलतो। मी होऊन आपल्या महादेवाचे दर्शन मी असा अजून तर न सांगता मी दर्शनाला मी महादेवाचं मी हे करतो आणि म्हणून नेहमी आनंद वाटतो, प्रसन्न वाटतं। असंच आजही शिवरात्रीच्या दिवशी आनंद वाटला, असंच आपलं कार्य वाढत राहावं एवढं आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।